ससुरासुर मनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरिया रे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तवणम गणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। प्रवचन सार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्वप्रज्ञापन अधिकारांतर्गत आपण 2 द्रव्यांमध्ये कर्ता कर्म संबंध असत नाही ही गोष्ट बघितली। एक द्रव्याशी 2 पर्यायींमध्ये कारण आणि कार्यपणा घटित होतो, त्याच ठिकाणी आपण कर्ता कर्मपणा आपण घटित करणार आहे। कधी कधी एक द्रव्यामध्येच त्याच्या पर्यायीमध्ये कर्ता कर्म संबंध लावावा लागतो। अशा तऱ्हेने कर्ता कोण ही गोष्ट निश्चित केली। व्यवहारामध्ये असद्भूत व्यवहारण्याच्या माध्यमातून अनेक गोष्टींना आम्ही कर्ते पण देत असतो। स्वयंपाकाचा कर्ता स्त्री आहे, सुवर्णकार हा सोन्याच्या दागिन्यांचा कर्ता आहे, कुंभकार मृतपिंडांचा कर्ता आहे, इत्यादी अनेक कर्तृत्वांचा दोषारोपण आम्ही परावर करत असतो। परंतु या ठिकाणी अध्यात्म जगतामध्ये प्रवेश केल्यानंतर हे लक्षात येतं की कर्ता कर्म संबंध नेमका कुठे लावायचा। या ठिकाणी हा जो संबंध आम्ही लावतो हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे। वास्तविकता जो परिणमतो तो कर्ता, या सिद्धांतानुसार ज्याचं जे परिणमन ज्या समयात आहे तो कर्ता आणि कर्म असा संबंध घटित करावा लागतो। आणि म्हणून शरीराचा कर्ता कोण हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला आणि निर्णय दिला गेला त्यावेळेला शरीर पौद्गलिक आहे, पौद्गलिक आहार वर्गणा ही शरीराचा कर्ता म्हटलं। शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये पृथक्करण करून स्वभाव भेद लक्षात घेऊन प्रत्येकाची जाती विवक्षित ठरवून दिली। शरीर अचेतन, जीव चेतन, शरीर जड, जीव ज्ञान दर्शन स्वभावी, शरीर मूर्ती, आत्मा अमूर्तिक, शरीर ज्ञेय, आत्मा ज्ञाता, शरीरामध्ये पूरण गलन असं सुरू आहे। आत्मा अखंड प्रदेशी आहे आणि याच्यामध्ये पूरण गलन नाही। या सगळ्या गोष्टींवरून स्वभाव भेदाच्या अपेक्षेने आत्म्याचं स्वरूप वेगळं जाणून आम्हाला मी म्हणजे आत्मा आहे अशी प्रगाढ श्रद्धा जीवनात करायची आहे। आणि आता सांगत आहे या गाथेमध्ये की ही जी आहार वर्गणा आहे ही आहार वर्गणा अनेक परमाणूंच्या बंधानी निर्मितीच याची झालेली आहे आणि त्यामध्ये एक पर्यायपणा, एक स्कंदरूप अवस्था घटित केली जाते किंवा दिसते। आणि अशी अवस्था असताना याच्यामध्ये कोणत्या नियमानुसार त्यांचा परमाणू परमाणूचा बंध होतो। जर काहीही नसेल, नियम नसतील तर स्वच्छंद वृत्तीने परिणमन प्रत्येक द्रव्याचं दिसेल। पण आचार्यांना हे माहिती आहे की हे जे विश्व आहे हे विश्व अनादी कालापासून अनंत काळापर्यंत सुचारू रूपाने चालणार आहे। याच्यामध्ये काहीतरी सुसूत्रता असल्याशिवाय, नियमबद्धता असल्याशिवाय विश्वाचं परिणमन
होऊ शकत नाही योग्य रीतीने. जर कुणीही ठरवलं की कसंही परिवर्तन करायचं तर विश्व योग्य रीतीने चालणार नाही. परमाणू परमाणूंचाच बंध संभवनीय आहे आणि त्यामध्ये तो बंध देखील कोणत्या प्रक्रियेनुसार होतात त्याचे देखील विशिष्ट नियम आहे आणि या नियमानुसारच बंध प्रक्रिया परमाणू परमाणूंची म्हणजे समान जातीय पुद्गल द्रव्य पर्याय ही अशी नियमांनी विशिष्ट प्रकारेच होणार आहे. वातावरणामध्ये परमाणू स्वभावाने विद्यमान आहे आणि वातावरणामध्येच त्या परमाणूंमध्ये अविभाग प्रतिच्छेदांची संख्या कमी अधिक होत जाणार आहे. त्याला कुणीही जबाबदार नाही. निसर्गतः त्याच्यामधले काही अविभाग प्रतिच्छेद कमी होतात, काही वाढतात, अशी त्याची स्वतःची परिणमन करण्याची योग्यता आहे. त्यानुसार पुद्गलाचं परिवर्तन परिणमन सुरू आहे आणि विशिष्ट वेळ आली, नियम त्या ठिकाणी कार्यकारी झाला, त्यावेळेला परमाणू परमाणूंचा बंध होतो आहे. ही वस्तुस्थिती या काही गाथांमध्ये आचार्य सांगणार आहे की जेणेकरून आमचा भ्रम दूर होईल. की कोणता भ्रम? शरीराची निर्मिती ही जीवानी केली. शरीर मिळालं याचं कारण जीवानी परिणाम केले होते आणि म्हणून परिणामांच्या माध्यमातून हे शरीर आणि आत्मा यांचा संबंध झाला. अशा प्रकारचे जे आमचे भ्रम आहे, शरीराचा आत्मा करता आहे, वचनाचा आत्मा करता आहे, ही याची भ्रमपूर्ण दृष्टी आहे आणि ही सोडविण्यासाठी आचार्यांनी आम्हाला या गाथा या ठिकाणी दिलेल्या आहे. गाथा नंबर 163 बघायची आहे. अपदेसो परमाणु पदे समेतो यसयम सद्दोजो निद्धो वा लुक्खो वा दुपदेशात् तन्नमनुहवदी. अपदेसो परमाणु पदे समेतो यसयम सद्दोजो निद्धो वा लुक्खो वा दुपदेशादित्तमनुहवदी. अप्रदेश हा परमाणू. परमाणू आपण बघितला की पुद्गलाचा सर्वात लहान अंश. परमाणूच्या माध्यमातूनच सगळ्यात आम्ही द्रव्याची लहान इकाई मापन करू शकतो. सगळ्यात लहान द्रव्य कोणतं? तर ते कालाणू आणि परमाणू. म्हणून परमाणू कसा आहे तर अपदेसो परमाणू. अप्रदेशी आहे. अप्रदेशी आहे म्हणजे एक प्रदेशी आहे, कारण अप्रदेशी कोणतंही द्रव्य नाही. जेव्हा अप्रदेश शब्द वापरला जाईल तेव्हा समजायचंय की एक प्रदेश आहे. म्हणून अपदेसो पदेसमेतोय जो संयम असद्दो परमाणु. अप्रदेशी, प्रदेश मात्र, प्रदेश मेतो काय तर परमाणु जो स्वयं अशब्द रूप आहे. हा परमाणु कसा आहे तर हा परमाणु स्वयं अशब्द रूप आहे. अशब्द आहे म्हणजे शुद्ध पुद्गल परमाणु मध्ये शब्द गुण नाही. मग शब्द गुण हा कुणाची पर्याय आहे तर शब्द गुण ही पुद्गलाची स्कंदरूप पर्याय आहे. शब्दो बंधो सुमो थूलो संठान भेद तमच्छाया उज्जोदादवसय्या सव्वे पंचत्त इदराय. सद्दो बंधो सुहमो म्हणजे शब्द, बंध, सूक्ष्म, स्थूलता, तमच्छाया या सगळ्या पुद्गलाच्या पर्यायी आहे. आणि ह्या पर्यायी असल्यामुळे एका शुद्ध पुद्गल परमाणूत याचा अभाव आहे. म्हणून शब्दाचा देखील शुद्ध पुद्गल परमाणू मध्ये अभाव आहे. म्हणून असा हा परमाणू स्वयं अशब्द रूप आहे आणि हा स्निग्ध आणि वृक्षत्वाने परिणमित होत जाता. याच्यामध्ये एक शुद्ध पुद्गल परमाणू मध्ये एका
स्पर्शगुणाच्या पर्यायी 8 प्रकारचे आहे. त्यापैकी 4 विरोधी आणि 4 म्हणजे थंड उष्ण अशा विरोधी जोडी आहे. त्यामुळे एका शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये विरोधी जोडींमधली एक जोडी अशा तऱ्हेने 4 राहू शकत होत्या, पण 4 न राहता शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये 2च जोडी असतात. एखादा शुद्ध पुद्गल परमाणू स्निग्ध गुणवाला असेल तर एखादा वृक्ष गुणवाला असतो. एखादा उष्ण रूप असेल तर एखादा शीत रूप असतो. म्हणजे या 4 जोड्या शीतोष्ण पैकी एक आणि स्निग्ध वृक्षपैकी एक आणि हलका भारी वगैरे हे परत पर्यायामध्ये प्रगट होणारे गुणधर्म आहे. त्यामुळे शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये याचा अभाव असणार आहे. यामुळे या शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये 2च प्रकारचा स्पर्श आपल्याला दिसणार आहे. स्निग्ध वृक्षापैकी एक जोडी असेल किंवा शीत उष्णपैकी एक जोडी असेल तर अशा 2 स्पर्शवाला, नंतर एक गंधवाला, एक वर्णवाला आणि एक रसवाला असे 5 गुणधर्म एका शुद्ध पुद्गल परमाणूत असतात. आणि हे स्वाभाविक रीतीने पुद्गलामध्ये विराजमान आहे. त्याच्यामध्ये कुणीही त्याच्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये कमी अधिक करत नाही. त्याची स्वतःची योग्यता त्यानुसार याच्यामध्ये स्निग्ध आणि वृक्षपणा हा कमी अधिक प्रमाणामध्ये होत राहतो. म्हणून अशा स्निग्ध किंवा वृक्षत्वाने परिणमित होत साता दुपदे सात्तिम अनुभवदी द्विप्रदेशाधिकांचा तो अनुभव करतो. म्हणजे तो शुद्ध पुद्गल परमाणू हा द्विप्रदेशी म्हणजे परमाणू परमाणूचा त्या ठिकाणी बंद होतो. 2 परमाणू एकत्रित आले तर 2 परमाणूचा द्व्यनुक झाला, द्विप्रदेशी वांतो झाला. टीका पहा. परमाणू निश्चयाने 2 किंवा अधिक प्रदेशांचा अभाव असल्यामुळे अप्रदेशी आहे. परमाणू हा अप्रदेशी आहे कारण त्याच्यामध्ये एकच प्रदेश आहे, 2 किंवा अधिक प्रदेश नाही आणि त्यामुळे तो अप्रदेशी आहे. अप्रदेशी आहे म्हणजे एक प्रदेशी असल्यामुळे आणि एक प्रदेशाचा सद्भाव असल्यामुळे प्रदेश मात्र आहे आणि स्वयं अनेक परमाणू द्रव्य स्वरूप शब्द पर्याय रूप प्रगट नसल्यामुळे अशब्द रूप आहे. आणि हा जो परमाणू आहे या शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये शब्द गुण नाही. जेव्हा तो स्कंदरूप परिणत होतो तेव्हा त्याच्यामध्ये शब्द गुण व्यक्त होतो. ज्या अर्थी 4 स्पर्श, 5 रस, 2 गंध आणि 5 वर्ण यांचा अविरोधाने सद्भाव असल्यामुळे म्हणजे यांचा 4 प्रकारचा मृदू आणि स्निग्ध, मृदू आणि कठोर याच्यामधला एक, स्निग्ध आणि वृक्ष मधला एक, थंड आणि उष्ण मधला एक आणि हलका आणि भारी याच्यामधला एक अशा प्रकारचा तो असल्यामुळे त्याचा सद्भाव असल्यामुळे तो स्निग्ध किंवा वृक्ष होतो. तो परमाणू निसर्गतः परिणमन योग्यानी तशा प्रकारचा परिणमतो. म्हणून तो पिंड पर्याय परिणती रूपाने द्विप्रदेशादी रूप परिणमतो आणि म्हणूनच स्निग्धत्व वृक्षत्व हे पिंडपणाचं कारण आहे. म्हणून जी परमाणू पिंडरूप बनला, बहुप्रदेशी बनला, त्याचं मूळ कारण काय? तर मूळ कारण हे ते स्निग्ध आणि वृक्ष हे गुण आहे आणि ते परिणमण्याची त्याची स्वतःची निज उपादानगत योग्यता आहे. अशा प्रकारे ही गाथा आपण बघितली आणि याचा साकल्याने आम्ही 63, 64, 65 या गाथा झाल्यानंतर याचा साधा मतितार्थ पाहून त्याचा प्रयोग कसा करायचा हे बघणार आहे. गाथा नंबर आता आपल्याला 164 बघायची आहे कारण या गाथांमध्ये सगळं हे वर्णन जे येणार आहे
हे परमाणूच्या बंधाचं वर्णन येणार आहे. कोणत्या प्रकारचे स्निग्धत्व वृक्षत्व बंधाचं कारण आहे हे सांगतात. गाथा नंबर 164. एगुत्तरमेगादी अणुसनिधत्तणं च लुक्खत्तं परिणामोदो भणिदं जाव अनन्तत्तमनुभवदी. एगुत्तरमेगादी अणुस्य निधत्तणं च लुक्खत्तं परिणामोदो भणिदं जाव अनंतमनुभवदी. अणुस्य परिणामो, हा जो परमाणू आहे हा परिणामादो, जो परमाणू आहे हा स्वयं परिणमनशील आहे. कोणतंही द्रव्य हे स्वयं स्वतःच्या स्वभावाने परिणमनशील आहे. उत्पाद वे द्रव्ययुक्तम सत, परमाणू देखील द्रव्य असल्यामुळे परिणाम स्वभावी आहे. त्याच्यामध्ये द्रव्यत्व गुण आहे. आपल्या अस्तित्वाचा त्याग न करता प्रत्येक द्रव्य स्वभावाने परिणमत, ही त्याची सगळ्या द्रव्यांची निज योग्यता आहे. परमाणू देखील स्वतःच्या परिणमनशील स्वभावाने परिणमतो. म्हणून एगादी एगुत्तरम निधस्सणम च लुक्खत्तम जाव भणिदम, हा जो परमाणू आहे हा असा एक अविभाग प्रतिच्छेदापासून. आता अविभाग प्रतिच्छेद म्हणजे काय, तर आम्हाला स्पर्श गुणाची स्निग्धता मापन करायची आहे. तर ही मापन करण्याची पद्धती जी आहे, गुण मोजण्याची जी पद्धती आहे, ती अविभाग प्रतिच्छेदांच्या माध्यमातून आम्हाला ज्ञात होते. सगळ्यात एक अविभाग प्रतिच्छेद स्निग्धाचा आहे, म्हणजे त्याच्या जघन्य स्निग्ध परिणाम आहे. एकच अविभाग प्रतिच्छेद परमाणूमध्ये आहे, याचा अर्थ तो एक जघन्य परिणमन अविभाग प्रतिच्छेद असलेला स्निग्ध गुणांश आहे. आता एक परमाणू त्याच्या योग्यतेने 1 पासून 2, 3, 4, 5 संख्यात असंख्यात अनंत रूपाने परिणमित करण्याची योग्यता घेऊन आहे. म्हणून तो एक अधिक असे स्निग्धत्व आणि वृक्षत्व तोपर्यंत सांगितले आहे की जो अनंतस्तम अनुभवती, अनंतपणाला अनुभव करतो. म्हणजे एवढे अविभाग प्रतिच्छेद त्याचे वाढू शकतात किंवा अनंत असताना घटत 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 एक पर्यंत येऊ शकतात. अशी परमाणूची विशिष्ट अशी परिणमण्याची योग्यता आहे. म्हणून जे परमाणू स्निग्ध वृक्षत्वाला प्राप्त होतात त्याच्यामध्ये कदाचित एक स्निग्धांश असेल, अविभाग प्रतिच्छेद एकच असेल स्निग्ध रूपाचा, तर तो त्या ठिकाणी वाढत वाढत स्वभावानेच 1चा 2 होऊ शकतो, 3 होऊ शकतो, 4 होऊ शकतो, संख्यात होऊ शकतो, असंख्यात होऊ शकतो आणि अनंत रूप होऊ शकतो. टीका पहा. परमाणू हा वस्तू स्वभावाचे उल्लंघन करीत नसल्यामुळे, कारण वस्तू ही स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल स्वभावामध्ये निरंतर आपल्या नियमानुसार परिवर्तन करते. जगातलं कोणतंही द्रव्य स्वच्छंद वागण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर नाही. ते आपल्या नियमांमध्येच बंदिस्त आहे. त्यांचे जे काही सनातन नियम आहे, म्हणजे कोणते, एक द्रव्य कधीही दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही. कितीही आम्ही मिसळण्याचा प्रयत्न केला तरी 2 द्रव्य एकरूप होत नाही. जी वस्तू आहे ती समूळ कधीही नाश पावत नाही. नवीन जगतामध्ये काहीही उत्पन्न होत नाही. प्रत्येक वस्तू स्वतःच्या स्वभावाने परिणमनशील आहे. तिच्यामध्ये ज्ञेयपणा हा गुणधर्म विद्यमान आहे. एक गुण दुसऱ्या गुणाचं कार्य करत नाही. या सगळ्या नियमांना तंतोतंत पालन
प्रत्येक द्रव्य करत आहे ते आपल्या शिस्तीतच आहे. बेशिस्त वर्तन हे द्रव्यामध्ये कुठेही आम्हाला दिसत नाही. ही जी वस्तू व्यवस्था आहे ही अत्यंत सुचारू रूपाने विश्वाचं निर्धारण करते आहे. कधीही पुद्गल द्रव्य जीव द्रव्यरूप परिणमित होत नाही. कधीही जीव द्रव्याचा ज्ञान गुण दर्शन गुणाचं कार्य करत नाही. किंवा अनेक असे काही नियम आहे की त्या नियमांच्या मर्यादेमध्येच त्यांचं वस्तूचं परिणमन सुरू असतं. आणि परमाणू देखील हा वस्तू स्वरूपाचं उल्लंघन करत नाही. परमाणूमध्ये मिनिमम जे गुणधर्म असतात ते आहेतच. परमाणूच अशा तऱ्हेचा आपल्या स्वभावाला धरूनच असणार आहे. म्हणून परमाणूचाही परिणाम असतो. अतएव त्या परिणामामुळे बदलामुळे परमाणूमध्ये अनित्यता आणि विविधता धारण करणारा परिणमनशील आहे. परिणमनशील असल्यामुळे त्या परमाणूमध्ये मागचा पर्याय नष्ट झाला, नवीन पर्याय उत्पन्न झाली. अशा प्रकारची अनियतता अनित्यता विद्यमान आहे पर्याय अपेक्षेने. आणि विविधता, कारण एकासारखं दुसरं नाही. पर्याय अपेक्षेने भेदच आम्हाला दिसणार आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य स्वरूप नाही, एक पर्याय दुसऱ्या पर्याय स्वरूप नाही, अशी नानाविधता आम्हाला पर्यायींमध्ये दिसते. आणि म्हणून अशी विविधता धारण करणारा तसेच अनेक गुणांशाने युक्त असल्यामुळे आणि अनेक गुणांश, स्पर्शाचे गुणांश वेगळे, रसाचे गुणांश वेगळे, गंधगुणाचे गुणांश वेगळे, वर्णगुणाचे गुणांश वेगळे, याच्यामध्ये देखील तरतमता दिसते. कधी गंधगुणाचे अविभाग प्रतिच्छेद कमी प्रमाणात अभिव्यक्त असतील, कधी त्याच्यातले अविभाग प्रतिच्छेदांची गंधगुणाच्या अविभाग प्रतिच्छेदांची तीव्रता वाढली आहे. म्हणजे अशी ही नानाविधतेला त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून अनेक गुणांशाने युक्त असल्यामुळे एकापासून तो एक एक वाढत अनंतापर्यंत अविभाग प्रतिच्छेदांना गुणांशाने व्यापणारा स्निग्धपणा आणि वृक्षपणा आहे. तर अशा रीतीने या स्निग्ध आणि वृक्ष गुणांची वैशिष्ट्य हे आहे की याच्यामधले अविभाग प्रतिच्छेद हे अशा प्रकारचे कमी अधिक होत राहतात. आणि याला जबाबदार कोण, याचा कर्ता कोण, तर याचा कर्ता परद्रव्य नाही, तेच द्रव्य याचा कर्ता आहे. त्याला जबाबदार कोण, तर जीव द्रव्य त्यासाठी जबाबदार नाही. पुद्गलच द्रव्य आपल्याच उपादानगत योग्यतेने अशा नानाविध अवस्थांना धारण करणारं आहे. भावार्थ, परमाणू स्वयं परिणमनशील असल्यामुळे स्निग्ध वृक्षत्वाच्या एका गुणांशापासून एक एक वाढत अनंत गुणांशापर्यंत परिणमतो. ही परत पुद्गलाच्या बंधाची त्यांनी अवस्था सांगितली. आणि आता 165 नंबरची गाथा या ठिकाणी स्निग्ध आणि वृक्षत्वामुळे त्यांचा स्कंधरूप पर्याय कसा होतो, पुद्गलाची पिंडरूप दशा कशी होते, एकत्रीकरण त्यांचं कोणत्या नियमानुसार होतं, या ही गोष्ट आचार्य स्पष्ट करतात. कारण बंद होण्यासाठी देखील नियम असणं आवश्यक आहे. कोणत्याही वस्तूचा कशाही तऱ्हेने कुठेही बंद झाला असं संभवनीय नाही. विशिष्ट जे काही नियम आहेत, ज्याला आम्ही म्हणू भौतिकशास्त्राचे नियम, हे भौतिकशास्त्राचे नियम देखील आमच्याच जैन आगमातून निघालेले आहे. जैन आगमानी पहिल्यांदा या अजीव द्रव्यामध्ये, पुद्गल द्रव्यामध्ये, ज्ञेयतत्व अधिकारामध्ये अशा प्रकारे पुद्गलाची रचना कशी होते, कोणत्या गुणधर्मांनी ते परस्पर बांधले जातात, ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. आम्ही व्यवहारामध्ये उदाहरण बघू शकतो की आम्ही लाडू बांधतो.
लाडू बांधतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जर साखर जास्त झाली असेल, म्हणजे स्निग्धाचे परमाणू जेवढे आहे तेवढेच वृक्षाचे परमाणू असतील, तेवढेच परमाणू असतील, तर त्याचा लाडू बसत नाही. तो भुरका होतो, त्याचा लाडू बसत नाही, म्हणजे एक स्कंदरूप पर्याय निर्माण होत नाही. जेव्हा त्यामध्ये स्निग्धांश जास्त आहे, वृक्षांश कमी आहे, तेव्हा लाडू तयार होतो. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की विशिष्ट नियमानुसारच ही बंध प्रक्रिया घडत असते. बऱ्याच वेळेला लाकडावर जर सिमेंट टाकलं आणि सिमेंटनी लाकूड पक्क होईल असं मानलं, तर ते कधीही होत नाही. लाकडाची पाटी ही निरंतर सिमेंटला सोडत असते, दूर लोटत असते. त्यांचा एक स्कंदरूप पर्याय आम्हाला जीवनात दिसत नाही. म्हणजे अशा तऱ्हेने ते परमाणू परमाणू देखील विशिष्ट नियमानुसारच बंधाला प्राप्त होतात. ही गोष्ट या 165 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य स्पष्ट करतात. गाथा पहा. निधावा लुखावा अणुपरिणामा समाव विसमावा समदो दुराधिका जदी बच्छन्ति हि आदिपरिहीणा निधावा लुखावा अणुपरिणामा समाविसमवावा समदो दुराधिका जदी भज्जन्ति हि आदिपरिहीणा. समाय विसमान, सम असणारे आणि विषम. सम म्हणायचं ज्याला 2च्या संख्येने भाग जातो ती समसंख्या, आणि विषम जिला भाग जात नाही ती विषम. म्हणजे 1, 3, 5 या विषम संख्या, तर 2, 4, 6 या समसंख्या. तर सम किंवा विषम, तसे स्निग्ध किंवा वृक्षरूप अणु परिणाम. निधा, निधा म्हणजे स्निग्ध, वा लुख्खा म्हणजे वृक्ष, असे अणुपरिणाम, पुद्गलाचे परिणाम ही आदिपरिहीना निश्चयाने जघन्य गुणाने रहित असताना, म्हणजे त्याच्यामध्ये एकच स्निग्धाचा विभाग प्रतिच्छेद आहे, तर त्याला म्हणायचं जघन्य रूपाने तो परमाणू परिणत झालेला आहे. त्या परमाणूचा दुसऱ्या परमाणूशी बंध होऊ शकत नाही. म्हणून निश्चयाने जघन्य गुणाने रहित असताना त्याच्यामध्ये एक गुणधर्म आहे, तर तो अबंधनीय आहे, बंधाला तो करत नाही. असा रहित असताना जदी समदो दुराधिका, जर समानतेपेक्षा 2 अंश अधिक असतील तर ते बंधाला प्राप्त होतात. म्हणजे 2 परमाणू दुसऱ्या याच्यामध्ये अधिक असतील तर त्या ठिकाणी बंध संभवनीय आहे. याचा सरळ सरळ अर्थ द्व्यधिकादि गुणाणाम तू, द्व्यधिक अधिक असणाऱ्यांचा बंध संभवनीय आहे. म्हणजे हा जर परमाणू स्निग्धांश 1 वाला आहे, तर तो बंधाला योग्य नाही, त्याच्यामध्ये बंधरूप परिणमण्याची योग्यता नाही, त्याला रिजेक्ट केलं, बंधाच्या प्रक्रियेतून दूर काढलं. त्याच्यामध्ये समजा 2 स्निग्धाचे परमाणू आहे आणि समोरचा दुसरा परमाणू जेव्हा 2 गुणांशांनी अधिक असणार आहे, म्हणजे 4 गुणांश वाला आहे, तेव्हा त्याचा बंध संभवनीय आहे. 2 इकडे आहे आणि 2 पेक्षा अधिक दुसऱ्या परमाणूत आहे, म्हणजे 2 द्व्यधिक आहे, म्हणून त्याचा बंध संभवनीय आहे. म्हणून स्निग्ध वृक्षत्वाचे 2 गुणांश अधिक असताना अधिक असणारा परिणमविणारा, परिणमन करविणारा असतो, म्हणून तो बंधाचे कारण आहे. समजा आता 2 स्निग्धाचे आहे आणि दुसऱ्या परमाणूमध्ये 4 वृक्षाचे आहे, मग यांचा बंध होऊ शकतो का? यांचाही बंध होऊ शकतो. स्निग्धाचे 2 आहे, वृक्षाचे 4 आहे, तर हेही बंधयोग्य आहेत. आणि या बंधयोग्य प्रक्रियेमध्ये जे अधिक गुणधर्मवाले असतील
त्यानुरूप हे परमाणू परिणमित होतात. म्हणजे 4 जर वृक्षवाले आहे, 2 स्निग्धवाले आहे, तर स्निग्ध त्या वृक्ष परमाणूमध्ये मिसळल्यानंतर वृक्षरूप परिणमित होतात. अशा तऱ्हेने ही बंधाची प्रक्रिया पुद्गलामध्ये घटित होते. टीका च्या भावार्थ, एक गुणयुक्त स्निग्ध वृक्षत्वामुळे बंध होत नाही, हा अपवाद आहे. कारण स्निग्ध वृक्षत्वाचा एक गुण असणाऱ्या पुद्गलाला परिणम्य परिणामकत्व दोहोंचाही अभाव आहे. परिणम्य याचा अर्थ परिणाम आणि परिणामकत्व म्हणजे परिणमन करण्यास योग्य, अशा तऱ्हेचा दोहोंचाही त्या ठिकाणी अभाव आहे. त्यामुळे ते बंधाचं साधन असत नाही, ही या ठिकाणी गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे. ही गोष्ट आम्ही तत्वार्थ सूत्रामध्ये देखील सूत्र प्रक्रियेच्या माध्यमातून लक्षात घेतलेली होती. आणि या गाथेवर आता मतितार्थ पहा. या 3 गाथांमध्ये पुद्गलाचा परस्पर बंध कसा होतो हे स्पष्ट केले आहे. परमाणू एक प्रदेशी आहे, म्हणजेच अप्रदेशी आहे आणि तो स्वयं शब्दरूप नाही. एका पुद्गल परमाणू 2 स्पर्श, शीतुष्ण आणि स्निग्ध वृक्ष यापैकी 4 पैकी 2 स्पर्श, एक रस, एक गंध आणि एक वर्ण असे 5 गुणधर्म असतात. स्निग्ध वृक्षत्वामुळे तो स्कंधरूप परिणमतो. 2 अधिक गुणरूप स्निग्ध किंवा वृक्ष गुणामुळे बंध होतो. हा उत्सर्ग म्हणजे सामान्य नियम आहे. जर एक स्निग्ध किंवा एक वृक्ष गुण असेल तर बंध होत नाही, हा नियम आहे. आत्मा स्वभावाने, आता आम्हाला आत्म्याविषयीचा विचार करायचा आहे. हे पुद्गलाचं आहे. पुद्गलाचं प्रकरण अध्यात्म ग्रंथात का आलं असा प्रश्न असेल तर आत्मा देखील संसार अवस्थेत कथनचित मूर्तिक आहे आणि कथनचित तो कर्माने देखील बद्ध आहे. मग हा आत्म्याला कर्माच्या परमाणूचा बंध का होतो? तर आत्मा स्वभावाने शुद्ध बुद्ध असून बंधरहित स्वभाव असूनही अशुद्ध नयाने राग द्वेष भाव रूपाने परिणमतो, तेव्हा बंध भावाचा अनुभव करतो. पौद्गलिक परमाणूंमध्ये वृक्षता आणि स्निग्धता एका अंशापासून भेदाच्या अनेक संख्या आगमामध्ये आहे. एक एक वाढणाऱ्या अनंत भेदांपर्यंत भेदांचा हा विस्तार आहे. त्यामध्ये स्वतः परिणमन शक्ती विद्यमान आहे. ज्याप्रमाणे बकरी, गाय, म्हैस यांच्या दुधामध्ये स्निग्धांश ही वाढत जाते. धूळ, राख, रेती यांच्या वृक्षतेमध्ये देखील फरक आहे. आणि अविभाग प्रतिच्छेदाची व्याख्या बघायची असेल तर एखाद्या गुणांच्या पर्यायांमध्ये अंशाची कल्पना केली असताना, गुणांमध्ये अंशाची कल्पना करायची, आता जो निरंश रूप अंश आहे तो त्या गुणाच्या पर्यायीचा अविभाग प्रतिच्छेद म्हटल्या जातो. गुणमापन करण्याची अविभाग प्रतिच्छेद ही माध्यम आहे आणि त्या गुणांमध्ये अंश कल्पना आम्ही कल्पनेनी करायची आणि शेवटच्या अंशापर्यंत, निरंश अंशापर्यंत आम्ही पोचलो. तर तो निरंश अंश जो आहे त्याला अविभाग प्रतिच्छेद म्हणतात. जसा आता ज्ञान गुणाचा अविभाग प्रतिच्छेद, जघन्य ज्ञान सगळ्यात कुणाचं तर लब्ध पर्याप्त जीवाचं ज्ञान जे असतं हे सगळ्यात जघन्य ज्ञान म्हटल्या गेलं. म्हणजे त्या गुणाचा निरंश अंश ज्या ठिकाणी प्रगट आहे ती ज्ञानाची एक अविभाग प्रतिच्छेद जघन्य गुण असलेली मात्रा. अशा तऱ्हेने ही अविभाग प्रतिच्छेदाची कल्पना आहे, म्हणजे गुणमापन करण्याची ती पद्धती आहे. आणि सगळ्यात लहान एकक अविभाग प्रतिच्छेद हा आहे.
कमी अंशवाला परमाणू परिणम्य आहे आणि 2 अधिक गुणवाला परमाणू परिणामक आहे. जघन्य भाव असणारा परमाणू बंधाचं कारण नाही. परिणम्य म्हणजे परिणमण्यायोग्य आणि परिणामक म्हणजे इतरांना परविण्यामध्ये निमित्त. अशा तऱ्हेने या फ्रेजेस म्हणजे आम्ही वाक्यरचना लक्षात घ्यायची आहे. आणि याला वृंदावन कवी लिहितात, जैसे छेरी गाय भैंस उंटणी के दुध घृत, तामे चिकनाई वृद्धि क्रमते प्रकाश है, धूली राख के रेत की रुखाई में विभेद जैसे, तैसे दोनों भाव में अनंत भेद भास है. तर अशी ही 65 नंबरच्या गाथेपर्यंत आपण पोचलेला आहे आणि या गाथांचा प्रयोग आम्हाला जीवनात की पौद्गलिक पिंडाचं कर्तृत्व हे स्वतः पुद्गलात लावायचं आहे. स्वतःमध्ये अकर्तृत्व निश्चित करणे, परमाणूंचा परस्पर बंध होऊन जी काही निर्मिती होते ती परमाणूंची स्वतःची परिणमनशील योग्यता आहे. आत्म्यामध्ये त्याचं कर्तृत्व नाही आणि म्हणून मी समस्त परद्रव्यांच्या भावापासून दूर हटून निज आत्मस्वरूपामध्ये मी निमग्न राहील. हा प्रयोग आम्ही जीवनात करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबतो आहे. उद्याला आपण पुढच्या गाथांवर वळू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सर्वसाहुणम. सर्वांना